आज सुट्टी मग काय, चला फिरायला. आज आपल्यासोबत एक नवीन व्यक्तिमत्व म्हणजे गणेश डांगे यांचे वडील मिस्टर देवदास डांगे आपल्यासोबत होते. आम्ही निघालो होतो मुंबई सफारीला. थोड्या वेळात पोहोचलो आम्ही व्ही टी स्टेशन, म्हणजे जे जुने व्ही टी स्टेशन त्याला आज आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर आम्ही डबल टेकर बस पकडली आणि निघालो आम्ही गेट ऑफ इंडियाकडे. ट्रॅफिक थोडी जास्तच होती. नंतर गेट ऑफ इंडियावर पोहोचलो आणि पोहोचताच गणेशनी त्याच्या वडिलांना खांद्यावर घेऊन गेट ऑफ इंडिया दाखवला. एक मुलगा सक्सेसफुल झाल्यावर त्याच्या वडिलांना किती आनंद असतो हे तुम्ही बघू शकता. ज्या वडिलांनी लहानपणी आपल्याला खांद्यावर उचलून सगळं जग दाखवलं, त्यांना आपण आपल्या खांद्यावर बसून जग दाखवणं याची मज्जाच काही वेगळी असते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की समोर मस्त पंचतारीख हॉटेल आहेत आणि खूप सारी गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. हा व्हिडिओ तर संडेचा आहे. थोडीशी तब्येत माझी 3-4 दिवस बरी नव्हती म्हणून व्हिडिओ येण्यास थोडासा वेळ झाला. तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता समुद्राचा, किती एकदम क्लास आहे. एकदम ढगबिग आलेले आहे आणि समुद्र असा आज शांत होता, पण गर्दी पण तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याच बाजूला ताज हॉटेल, हे आपल्या भारतातील सर्वात पहिले पंचतारीख हॉटेल आहे. हे टाटा साहेबांनी बनवलेले होते. त्याच्यानंतर आपण पण व्हिडिओ घेतला. बघा पाठीमागे किती गर्दी आहे. पोट्टो तुम्ही आपल्याला व्हिडिओ तर पाहता पण फॉलो करत नाही. व्हिडिओ फॉलो करून टाका बरं. त्याच्यानंतर आपल्याला 2 फॉरेनर दिसले. फॉरेनरला एक रिक्वेस्ट केली की तुमचे फोटो आणि व्हिडिओज काढायला भेटतील का. त्यांनी होकार दिला आणि त्यांचे फोटो व्हिडिओ काढले आणि नंतर समोर रवाना झालो. नंतर आपण पोचलो सी एस टीला. हे बांधकाम तुम्ही बघू शकता इंग्रजांच्या काळातले आहे. किती सुंदर आणि सुबक आहे. आणि आत्ताचे आज जर पूल बांधला तर तो 4 दिवसात पडून जाईल. हे हाल आपले आजचे चालू आहेत. तुम्हाला माहितीच आहे आजची कंडिशन कशी आहे. पोट्टे तुम्ही आपले व्हिडिओ तर पाहता गडो, पण आपल्याला फॉलो करून टाकत नाही. फॉलो करून टाका बरं. फुकट असतं आहे गडो, काय पैसे द्यावे लागतात त्यासाठी. गेले फॉलोचं बटन दाबले आणि झालं फॉलो. याच्यानंतर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच फॉलो करून टाका.